जेव्हा पृथ्वीवर रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अधर्माचा अंधार पसरवला, भक्तांच्या हाकेला उत्तर देण्यासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या तेजातून श्री केदारनाथ प्रकट झाले. शके 175च्या सुमारास करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या रक्षणासाठी आणि दख्खनच्या कल्याणासाठी ज्यांनी वाडी रत्नागिरीवर आपलं अढळ स्थान निर्माण केलं, अशा त्या तेजाचा, त्या शक्तीचा आणि त्या राजाचा हा विजय प्रवास. हा प्रवास आहे श्री केदार विजय ग्रंथाच्या आधारे. आज आपण या देवतेचा महिमा आजोबांच्या गोष्टींतून जाणून घेणार आहोत. आजोबा, सगळा डोंगर गुलालानी गुलाबी झालाय, पण हे दख्खनचे राजा ज्योतिबा नक्की कोण आहेत आणि केदार विजय ग्रंथ त्यांच्याबद्दल काय सांगतो? दख्खनचा राजा ज्योतिबा. श्री केदार विजय अध्याय पहिला. बाळा, केदार विजय हा ग्रंथ म्हणजे भक्तीचा अथांग सागर आहे. या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात सर्वात आधी श्री गणेशाला आणि सरस्वती मातेला वंदन केलं आहे. बाळा, हे ज्योतिबा म्हणजेच साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रित स्वरूप आहेत. जेव्हा पृथ्वीवर रत्नासूर आणि कोल्हासूर यांसारख्या राक्षसांनी हाहाकार माजवला, तेव्हा त्यांच्या नाशासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी साक्षात केदारनाथ या डोंगरावर प्रगट झाले. म्हणजे हे साक्षात शिवशंकरच आहेत तर? हो बाळा, पण या क्षेत्राचा महिमा भगवान परशुरामांशी सुद्धा जोडलेला आहे. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निश्क्षत्रिय केली आणि नंतर ही भूमी कश्यप ऋषींना दान दिली. जेव्हा त्यांना स्वतःसाठी राहण्यासाठी जागा हवी होती, तेव्हा त्यांनी समुद्राला मागे सरण्याची आज्ञा दिली आणि आपला बाण समुद्रात सोडला. बाळा, परशुरामांच्या त्या बाणामुळे समुद्र मागे सरकला आणि जी भूमी तयार झाली त्यालाच आपण परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण म्हणतो. याच परिसरात वाडी रत्नागिरीचा हा दिव्य डोंगर आहे, जिथे दख्खनच्या राजा ज्योतिबांनी आपलं स्थान निश्चित केलं. ज्योतिबा म्हणजे प्रकाशाचा पुंज, जो भक्तांच्या आयुष्यातील अंधार दूर करतो. वाह, म्हणजे या गुलालाच्या डोंगरामागे इतका मोठा इतिहास आहे. आजोबा, मला दख्खनच्या राजाची पुढची गोष्ट लवकर सांगा ना. दख्खनच्या राजाचा हा विजय प्रवास आता सुरू झाला आहे. रत्नासुराचा वध आणि ज्योतिबांचा अवतार, हे सर्व आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 17. आजोबा नातू आणि दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.